हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची फेवरेट पालक पनीरची रेसिपी। हॉटेलसारखी धाब्यासारखी चव घरच्या घरी। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। सर्वात पहिल्यांदा मी पालक स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन एक टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो परतून घेतला। स्वच्छ धुतलेले पालक त्याच्यामध्ये एक 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफायला ठेवले। जोपर्यंत आपलं पालक शिजत आहे तोपर्यंत एक आपण बेसिक मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊया पाणी टाकून। सर्वात प्रथम एक चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। अर्धा चमचा हळद, एक पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर आपण जी शिजलेले पालक आणि टोमॅटो आहे त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली। त्यानंतर आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली। ती पेस्ट छान तेलामध्ये परतून दिली आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मसाले तयार केले होते ते मसाल्यांची पेस्ट टाकली आणि छान परतून दिली तेल सुटूस तर। तेल सुटल्यानंतर त्याच्यानंतर आपण पालकची प्युरी ॲड केली। एक 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून वाफायला ठेवली आणि त्याच्यानंतर पनीरचे पीसेस त्याच्यामध्ये ॲड केले आणि 5 मिनिटं वाफवून दिले। अशा प्रकारे आपली पालक पनीर छान तयार झाली। आवडल्यास सबस्क्राईब करा।